नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण बघणार आहोत क्लासिफिकेशन. आपण जो भाग बघणार आहोत या ठिकाणी आपण क्लासिफिकेशन करणार आहोत कीटोनचं क्लासिफिकेशन कसं होतं याच्याबद्दलची संपूर्ण माहिती या ठिकाणी आज आपल्याला घ्यायची आहे. आता कीटोनचे प्रकार किती आहेत? अरे बाबा, कीटोनचे प्रकार किती? अरे बाबा, कीटोनचे प्रकार 2 रे. कोणते? नंबर 1 ॲलिफॅटिक कीटोन, नंबर 2 ॲरोमॅटिक कीटोन. ॲलिफॅटिक कीटोन, ॲरोमॅटिक कीटोन, ॲलिफॅटिक कीटोन, ॲरोमॅटिक कीटोन. एक वाक्य आपण सर्वांनी नीट लक्षात ठेवायचं आहे. कीटोनचे मुख्य प्रकार किती? 2. नंबर 1 तुमच्या समोर मी लिहितोय. पहिला प्रकार आहे ॲलिफॅटिक कीटोन. म्हणा ॲलिफॅटिक कीटोन. अरे म्हणा ॲलिफॅटिक कीटोन्स. हा पहिला प्रकार आहे. आता ॲलिफॅटिक कीटोन्स म्हणजे काय? ॲलिफॅटिक कीटोन कशाला म्हणतात याची व्याख्या या ठिकाणी आपण करूयात. सर्वात अगोदर कीटोन कसा असतो आपण माहिती करून घेऊ. अरे बाबांनो, हो का, हे आर आहे, हे C+O आहे आणि हा आर आहे. हा जो ग्रुप आहे ह्याचं नाव काय? कार्बोनिल ग्रुप. हा जो ग्रुप आहे C+O ग्रुप, हा C+O ग्रुप कशाला जोडलाय बघा. इकडं आर आहे, इकडं आर आहे. जर तुमचा C+O ग्रुप दोन्ही अल्किल ग्रुपला जोडलेला असेल तर अशा प्रकारच्या कीटोनला म्हणायचं ॲलिफॅटिक कीटोन. म्हणजे एक महत्वाचं आहे, तुमचा जो C+O आहे ज्याला तुम्ही कार्बोनिल ग्रुप म्हणता, हा कार्बोनिल ग्रुप कशाला जोडलाय? म्हणजे कार्बोनिल ग्रुप जर 2 अल्किल ग्रुपला जोडलेला असेल तर अशा प्रकारच्या कीटोनला म्हणायचं ॲलिफॅटिक कीटोन. अरे बाबा, ॲलिफॅटिक कीटोनमध्ये कार्बोनिल ग्रुप म्हणजेच C+O ग्रुप हा 2 अल्किल ग्रुपला जोडलेला असतो. बस एवढीच वाक्य आहे. मग आता बघा, हा कोण आहे? C+O. हिथं आर आहे, हिथं आर आहे. आर म्हणजे काय? अल्किल. जर या ठिकाणचा C+O 2 आरला जोडलेला असेल म्हणजेच अल्किल ग्रुपला जोडलेला असेल तर त्याला म्हणायचं ॲलिफॅटिक कीटोन. ॲलिफॅटिक कीटोनमध्ये C+O ग्रुप हा 2 अल्किल ग्रुपला जोडलेला असतो. इन ॲलिफॅटिक कीटोन C+O ग्रुप, दॅट इज कार्बोनिल ग्रुप, इज अटॅच्ड टू अल्किल ग्रुप. समजतंय? इन ॲलिफॅटिक कीटोन्स C+O ग्रुप, दॅट इज कार्बोनिल ग्रुप, इज अटॅच्ड टू अल्किल ग्रुप. संपलं. व्याख्या फार सोपी आहे. ॲलिफॅटिक कीटोन म्हणजे काय? ॲलिफॅटिक कीटोनचा अर्थ अगदी सोपा आहे. जर C+O ग्रुप हा 2 अल्किल ग्रुपला जोडलेला असेल तर अशा प्रकारच्या कीटोनला तुम्ही काय म्हणणार? ॲलिफॅटिक कीटोन. उदाहरण बघा, हे तर लिहितो. CS3, C+O, CS3. आता हा कोण आहे? हा तुमचा C+O ग्रुप. आता हा C+O ग्रुप कशाला जोडलाय? CS3 ला. इकडं CS3 म्हणजे दोन्ही ठिकाणी कोण आहे? अल्किल ग्रुप आहे. तुम्हाला माहित आहे CS3 चा अर्थ काय? CS3 म्हणजे अल्किल ग्रुप. बाबांनो, या ठिकाणचा C+O ग्रुप हा अल्किल ग्रुपला जोडलाय. म्हणजेच हा कीटोन जो आहे ह्याचं नाव आहे ॲसिटोन. आणि ॲसिटोन हा कसला कीटोन आहे? तर ॲलिफॅटिक कीटोन आहे. ॲसिटोन हा ॲलिफॅटिक कीटोन आहे कारण या ॲसिटोनमध्ये C+O ग्रुप हा 2 अल्किल ग्रुपला जोडलेला आहे. आणि आपली व्याख्या काय म्हणते? अशा प्रकारचा कीटोन ज्या कीटोनमध्ये C+O ग्रुप म्हणजे कार्बोनिल ग्रुप हा जर अल्किल ग्रुपला जोडलेला असेल 2 तर अशा प्रकारच्या कीटोनला म्हणायचं काय? ॲलिफॅटिक कीटोन. आणि म्हणून हे ॲलिफॅटिक कीटोन आहे. आता समजा अजून एक उदाहरण घेतलं, मी CS3 घेतलं, C+O घेतलं, CS2 घेतलं, CS3 घेतलं. आता हा कुठला ग्रुप आहे? हा तुमचा C+O ग्रुप आहे. या ठिकाणचा जो ग्रुप आहे या ग्रुपचं नाव काय? C+O ग्रुप. अरे C+O ग्रुप म्हणजे काय? कार्बोनिल ग्रुप. मग मला सांग तू, कार्बोनिल ग्रुप हा कशाला जोडलाय? मग बघ, इकडे कोण आहे? CS3. इकडे कोण आहे? CS2, CS3. कोण आहे? मग कोण आहे सांग ना बघून. अल्किल ग्रुप आहे. म्हणजे या ठिकाणचा C+O ग्रुप हा 2 अल्किल ग्रुपला जोडलाय. आणि लक्षात घ्या, कधी पण C+O ग्रुप हा जर 2 अल्किल ग्रुपला जोडलेला असेल तर अशा प्रकारच्या कीटोनला का म्हणायचं? ॲलिफॅटिक कीटोन. आणि म्हणून हा प्रकार ॲलिफॅटिक कीटोनचा आहे. कन्सेप्ट क्लिअर? ॲलिफॅटिक कीटोनमध्ये C+O ग्रुप हा
दोन अल्किल ग्रुपला जोडलेला असतो. सी डबल बॉन्ड ओ ग्रुप हा दोन सारख्या अल्किल ग्रुपला जोडलेला असतो. सी डबल बॉन्ड ओ ग्रुप हा दोन अल्किल ग्रुपला जोडलेला असतो. दॅट इज द ॲलिफॅटिक कीटोन. दॅट इज ॲलिफॅटिक कीटोन. झालं, संपलं. आता पुन्हा ॲलिफॅटिक कीटोनचे प्रकार दोन आहेत. ॲलिफॅटिक कीटोनचे प्रकार दोन कोणते? नंबर 1 सिंपल कीटोन. सिंपल कीटोन आणि दुसरा आहे मिक्स्ड कीटोन. ऐका बरं का, नीट ऐका मी काय सांगतोय. कीटोनचे प्रकार किती? दोन. ॲलिफॅटिक कीटोन, ॲरोमॅटिक कीटोन. पुन्हा ॲलिफॅटिक कीटोनचे प्रकार किती? दोन. कोणते? सिंपल कीटोन किंवा सिमेट्रिकल कीटोन. दुसरा प्रकार मिक्स्ड कीटोन किंवा अनसिमेट्रिकल कीटोन. पहिल्यांदा बघूयात आपण सिंपल कीटोन म्हणजे सिमेट्रिकल कीटोन. आता सिंपल कीटोन म्हणजे काय? आता बघा हे सी डबल बॉन्ड ओ आहे. हा कोण आहे? CS3. हा कोण आहे? CS3. तुम्हाला माहित आहे हा कुठला ग्रुप आहे? सी डबल बॉन्ड ओ ग्रुप आहे. मग ह्याच्यामधला जो कार्बन आहे हो काय, हा कार्बन, ह्याला काय म्हणतात? कार्बोनिल कार्बन. का म्हणतात? कार्बोनिल कार्बन. बघा आता हा कार्बन जो आहे ना, या कार्बनला जोडलेले दोन्ही, इकडचा एक आणि इकडचा एक, असे दोन आहे. बघा हा कोण आहे? कार्बन आहे. कोणता कार्बन आहे? कार्बोनिल कार्बन. लक्षात घ्या बाबांनो, कार्बोनिल कार्बनला जोडलेले दोन्ही अल्किल ग्रुप जर सारखे असतील, जर सेम असतील, तर त्याला म्हणायचं सिंपल कीटोन. सिंपल कीटोनमध्ये कार्बोनिल कार्बनला जोडलेले दोन्ही अल्किल ग्रुप सेम असतात, सारखे असतात. सो दे आर द सेम अल्किल ग्रुप. संपलं, इतकंच आहे. म्हणजे या ठिकाणी एक कन्सेप्ट आपण लक्षात घ्यायचा आहे. ॲलिफॅटिक कीटोनचे प्रकार दोन आहेत. त्याच्यापैकी पहिला प्रकार आहे सिंपल कीटोन और सिमेट्रिकल कीटोन. अरे सिंपल कीटोन म्हणजे काय? सिंपल कीटोनमध्ये कार्बोनिल कार्बनला जोडलेले दोन्ही अल्किल ग्रुप सारखे असतात, सेम असतात. समजलं का? असा जर असेल तर त्याला सिंपल कीटोन असं म्हणायचं. इन सिंपल कीटोन बोथ द अल्किल ग्रुप्स अटॅच्ड टू द कार्बोनिल कार्बन आर द सेम. कळलं का? इन सिंपल कीटोन बोथ द अल्किल ग्रुप्स अटॅच्ड टू द कार्बोनिल कार्बन आर सेम. कळतंय का? इन सिंपल कीटोन बोथ द अल्किल ग्रुप्स अटॅच्ड टू द कार्बोनिल कार्बन आर सेम. म्हणजे काय बाबा? सिंपल कीटोनमध्ये कार्बोनिल कार्बनला जोडलेले दोन्ही अल्किल ग्रुप सारखे असतात. सिंपल कीटोनमध्ये कार्बोनिल कार्बनला जोडलेले दोन्ही अल्किल ग्रुप सेम असतात, सारखे असतात. म्हणजेच सिंपल कीटोन म्हणजेच सिमेट्रिकल कीटोन. कन्सेप्ट क्लिअर झाला? सोपं आहे फार. अजून एखादं उदाहरण घ्या. बघा इथं लिहू का? नाही, इकडे लिहितो. इथं लिहू का? हे बघा CS3, सी डबल बॉन्ड O आणि CH2 आणि CS3. हा कोण आहे तुमचा? हा कार्बोनिल ग्रुप आहे. त्याच्यामधला हा कार्बन, कळलं का? त्याच्यामधला नेमका बघा कार्बन, त्याच्यामधला हा जो कार्बन आहे, या कार्बनचं नाव आहे कार्बोनिल कार्बन. आणि हा कार्बोनिल कार्बन ह्याला हा एक जोडलाय, हा एक जोडलाय. हे बी अल्किल आहे, हे बी अल्किल आहे, पण हे मिथिल आहे, हे इथिल आहे. अरे बाबा, ह्या कार्बोनिल कार्बनला जोडलेले दोन्ही अल्किल ग्रुप सेम आहेत का? नाही. मग हे सिंपल आहे का? नाही. म्हणजे हे सिंपल नाही असं आपण लक्षात घ्यायचं. सिंपल म्हणजे दोन्ही सेम पाहिजे. म्हणजे दोन्ही सेम आहेत का? नाही. आणि जर दोन्ही वेगळे असतील तर ते मिक्सड म्हणायचं. कळलं का? त्याला मिक्सड म्हणायचं. म्हणून हे मिक्सड प्रकार आहे. आणि म्हणून दुसरा प्रकार आहे कोणतं? मिक्सड कीटोन. दुसरा प्रकार कोणता? मिक्सड कीटोन. आता मिक्सड कीटोन म्हणजे काय बघा. हा कोण आहे? कार्बोनिल कार्बन. कार्बोनिल कार्बनला जोडलेले दोन्ही अल्किल ग्रुप वेगवेगळे असतील तर, हे वेगळं आहे, हे वेगळं आहे, हे मिथिल आहे, हे इथिल आहे. कार्बोनिल कार्बनला जोडलेले दोन्ही अल्किल ग्रुप जर वेगळे असतील तर, म्हणजे डिफरंट असतील तर, डिफरंट म्हणजे वेगळे असतील तर, झालं, संपलं. म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, कार्बोनिल कार्बनला जोडलेले दोन्ही अल्किल ग्रुप जर वेगळे वेगळे असतील, डिफरंट असतील, तर अशा प्रकारच्या कीटोनला म्हणायचं मिक्स्ड कीटोन. मिक्स्ड कीटोन. अरे कोण तू? मिक्स्ड कीटोन. संपलं. मग तसं लिहा. अरे बाबा, मिक्स्ड कीटोनमध्ये कार्बोनिल कार्बनला जोडलेले दोन्ही अल्किल ग्रुप हे डिफरंट असतात, डिफरंट असतात, डिफरंट असतात. तेच लिहा इंग्लिशमध्ये. इन मिक्स्ड कीटोन टू अल्किल ग्रुप्स अटॅच्ड टू द कार्बोनिल कार्बन आर डिफरंट. समजते का?
in mixed ketone, two alkyl groups attached to the carbonyl carbon are different. In mixed ketone, two alkyl groups attached to the carbonyl carbon are different. संपलं. म्हणजे तुमचा कार्बोनिल कार्बन त्याला जोडलेले दोन्ही अल्किल ग्रुप जर सारखे असतील तर ते सिंपल आहे. कळलं का? आणि कार्बोनिल कार्बनला जोडलेले दोन्ही अल्किल ग्रुप जर वेगळे वेगळे असतील, डिफरंट असतील तर ते मिक्सर आहे. अशा प्रकारचा हा छोटासा कन्सेप्ट आहे. आणि अशा प्रकारे सिंपल म्हणजे काय आणि मिक्सड म्हणजे काय ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी आपण समजून घेऊ शकतो. अतिशय सोपा भाग आहे, फक्त व्यवस्थित आपण समजून घ्यायचा आहे. समजून इतकंच आहे. आता एक उदाहरण घेतो मी. CH3 CH2 C डबल बॉन्ड O CH2 CH3. आता बघा इकडे कोण आहे? इथिल आहे. इकडे कोण आहे? इथिल आहे. हा कोण आहे? कार्बोनिल ग्रुप आहे. हा कोण आहे? कार्बोनिल कार्बन. मग ह्या कार्बोनिल कार्बनला जोडलेले हे दोन्ही अल्किल ग्रुप इकडे बी इथिल आहे, इकडे बी इथिल आहे, दोन्ही सेम आहेत. CH2 CH3 CH2 CH3 दोन्ही इथिल आहेत. म्हणजे कार्बोनिल कार्बनला जोडलेले दोन्ही अल्किल ग्रुप कसे आहेत? सेम आहेत. आणि म्हणून ह्याला म्हणायचं सिंपल कीटोन. काय? सिंपल कीटोन. कारण सेम आहेत ना, सेम असतील तर सिंपल कीटोन. बघा CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH2 आणि CH3. हा कोण आहे? C डबल बॉन्ड O ग्रुप आहे, कार्बोनिल ग्रुप. हा कोण आहे? कार्बोनिल कार्बन. ह्याच्या इकडे बघा CH3 आहे, ह्याच्या इकडे बघा CH2 CH2 CH3 आहे. इकडे मिथिल आहे, इकडे N प्रोपिल आहे. म्हणजे कार्बोनिल कार्बनला जोडलेले दोन्ही अल्किल ग्रुप हे कसे डिफरंट आहे. इकडे मिथिल आहे, इकडे N प्रोपिल आहे. म्हणजे हा जो आहे तो डिफरंट असल्यामुळं हा मिक्सर आहे. हा वरचा सिंपल, हा मिक्सर आहे. असे कितीही उदाहरणं आपल्याला घेता येतील. प्रत्येक उदाहरण तुमचं तुम्ही लक्षात घ्या. आता समजा मी असं घेतलं C2H5 C डबल बॉन्ड O C2H5. बघा हा कोण आहे? कार्बोनिल ग्रुप. त्याच्यामधला हा कोण आहे? कार्बोनिल कार्बन. कार्बोनिल कार्बनला जोडलेले दोन्ही अल्किल ग्रुप सेम आहेत का? आहेत. हा कोण आहे? इथिल आहे. हा कोण आहे? इथिल आहे. दोन्ही कसे आहेत? सेम आहेत. मग सेम असतील तर काय? सिंपल. म्हणून हे झालं सिंपल कीटोन. एक वाक्य लक्षात ठेवा. जर कार्बोनिल कार्बनला जोडलेले दोन्ही अल्किल ग्रुप सारखे असतील, सेम असतील, त्याला म्हणायचं सिंपल कीटोन. आणि जर ह्या कार्बोनिल कार्बनला जोडलेले दोन अल्किल ग्रुप वेगळे वेगळे असतील, डिफरंट असतील, अलग अलग असतील, त्याला म्हणायचं मिक्सड. अशा प्रकारे हे दोन कीटोन, ॲलिफॅटिक कीटोनचे प्रकार दोन, त्याला म्हणायचं सिंपल कीटोन आणि मिक्सड कीटोन. आता दुसरा प्रकार बघू आपण. तुम्हाला माहित आहे कीटोनचे प्रकार दोन, ॲलिफॅटिक कीटोन. दुसरा राहिला कुठला? अरोमॅटिक कीटोन. आता अरोमॅटिक कीटोन म्हणजे काय त्याची व्याख्या आपण करूया. एक प्रकार घेतला आपण, दुसरा प्रकार घेऊ लगेच. आता ॲरोमॅटिक कीटोन म्हणजे काय? ॲरोमॅटिक कीटोन कशाला म्हणतात याच्याबद्दलची व्याख्या या ठिकाणी आपण घेऊयात. आणि हा जो शब्दप्रयोग आहे तो तुमच्यासमोर आपण डिफाईन करूयात. आता बघा C डबल बॉन्ड O. बघा इकडे R आहे आणि इकडे C6H5 आहे. म्हणजे फिनिल आहे. काय? आरिल आहे किंवा फिनिल म्हणा त्याला. किंवा C6H5 C डबल बॉन्ड O C6H5 आहे का? हा कोण आहे? C डबल बॉन्ड O. हा कोण आहे? C डबल बॉन्ड O. नीट ऐका बरं का, व्याख्या नीट ऐका. मी काय सांगतोय त्या प्रत्येक शब्दांचा अर्थ तुम्हा सर्वांच्या लक्षात आला पाहिजे. ओके. आता बघा, आता मला सांगा इथं हा कुठला ग्रुप आहे? आरिल. हा कोणता आहे? आरिल. काय करील? काही बी करत नाही. आरिल आरिल. म्हणजे कार्बोनिल ग्रुप जो आहे ना, C डबल बॉन्ड O ग्रुप, ह्याचं नाव कार्बोनिल ग्रुप आहे. हा C डबल बॉन्ड O ग्रुप जर दोन आरिल ग्रुपला जोडलेला असेल, जर दोन आरिल ग्रुपला जोडलेला असेल, किंवा हो का, हा कोण आहे? अल्किल. हा कोण आहे? आरिल. हा दोन कंडिशन्स आहेत, दोन कंडिशन्स लक्षात घ्या. जर C डबल बॉन्ड O ग्रुप हा दोन्ही आरिल ग्रुपला जोडलेला असेल, किंवा एक अल्किल आणि एक आरिलला जोडलेला असेल, तर अशा प्रकारच्या कीटोनला म्हणायचं ॲरोमॅटिक कीटोन. म्हणजे ॲरोमॅटिक कीटोनमध्ये कमीत कमी एक आरिल ग्रुप असला पाहिजे. आरिल ग्रुप असेल की संपलं. तो कोण आहे? तो ॲरोमॅटिक आहे. संपलं. अरे बाबा, ॲरोमॅटिक कीटोन म्हणजे काय? ॲरोमॅटिक कीटोन म्हणजे कार्बोनिल जो ग्रुप आहे तो कार्बोनिल ग्रुप एक तर
दोन्ही आरिल ग्रुपला जोडलाय किंवा एक अल्किल एक आरिल किंवा दोन्ही आरिल किंवा एक अल्किल एक आरिल किंवा दोन्ही आरिल. कळलं का नाही? कळलं? संपलं. हित कसं आहे? मग सांगा तसं. मग म्हणायचं बाबा अरोमॅटिक कीटोनमध्ये C+O ग्रुप हा दोन आरिल ग्रुपला जोडलेला असतो किंवा एक अल्किल आणि एक आरिल ग्रुपला जोडलेला असतो. अशा प्रकारचा कीटोन म्हणजे अरोमॅटिक कीटोन. अरोमॅटिक कीटोन कधी? जर C+O ग्रुप म्हणजे कार्बोनिल ग्रुप हा एकतर दोन आरिल ग्रुपला जोडला पाहिजे किंवा एक अल्किल आणि एक आरिल ग्रुपला जोडला पाहिजे. असं असेल तर तो अरोमॅटिक. आता उदाहरणार्थ हे बेंझिन रिंग आहे. बेंझिन रिंग म्हणजे आरिल झालं. पुन्हा काय घेतलं आपण? C+O आणि हे CH3. नाव आहे ॲसिटोफिनोन. कळलं का? ह्याचं काय नाव आहे? ॲसिटोफिनोन. मग मला सांगा हा कुठला ग्रुप आहे? C+O ग्रुप. आणि C+O ग्रुप हा एका आरिलला आणि एका अल्किलला जोडलाय. म्हणजे C+O ग्रुप इज अटॅच्ड टू वन आरिल ग्रुप अँड वन अल्किल ग्रुप. आणि म्हणून हा जो कंपाऊंड आहे तो आहे अरोमॅटिक. कीटोन. समजलं का? समजा असं घेतलं आपण बेन्झोफिनोन घेऊ. आपण बेन्झोफिनोन घेऊ. C+O ह्याचं नाव बेन्झोफिनोन आहे. बेन्झोफिनोन. आता हा कुठला ग्रुप आहे? C+O ग्रुप, कार्बोनिल ग्रुप. आणि कार्बोनिल ग्रुप हा दोन आरिल ग्रुपला जोडलाय. बेन्झिन रिंग म्हणजे आरिल ग्रुप. बेन्झिन रिंग म्हणजेच आरिल ग्रुप. दोन्ही आरिल आहेत. हा सुद्धा काय आहे? अरोमॅटिक आहे. अरोमॅटिक कीटोन आहे. हे बी अरोमॅटिक कीटोन, हे बी अरोमॅटिक कीटोन. म्हणजे ह्या दोघांपैकी कमीत कमी एक तर आरिल पाहिजे, अरोमॅटिक रिंग पाहिजे. अरोमॅटिक रिंग, बेन्झिन रिंग पाहिजे. असं आपण थोडक्यात म्हणूयात. संपलं. आणि म्हणून अरोमॅटिक कीटोन म्हणजे काय? अरोमॅटिक कीटोनमध्ये कार्बोनिल ग्रुप C+O ग्रुप हा एक तर दोन आरिल ग्रुपला जोडलेला असतो किंवा एक आरिल आणि एक अल्किल ग्रुपला जोडलेला असतो. इन अरोमॅटिक कीटोन C+O ग्रुप इज अटॅच्ड आयदर टू आरिल ग्रुप्स और वन आरिल अँड वन अल्किल ग्रुप. इन अरोमॅटिक कीटोन्स C+O group, that is carbonyl group, is attached to either two aryl groups or one aryl and one alkyl group. अशा प्रकारचं स्ट्रक्चर असणे दॅट इज कॉल्ड ॲज अरोमॅटिक कीटोन. असे हे दोन प्रकार, ॲलिफॅटिक कीटोन, अरोमॅटिक कीटोन. ॲलिफॅटिक कीटोनमध्ये काय असतं? C+O हा दोन अल्किल ग्रुपला जोडलेला असतो. त्याचे पुन्हा दोन प्रकार, सिंपल मिक्स्ड, सेम आणि डिफरंट. सेम असतील तर सिंपल आणि डिफरंट असतील तर ओके, ह्याप्रमाणे. आणि दुसरा जो आहे अरोमॅटिक कीटोन. अरोमॅटिक कीटोनमध्ये C+O ग्रुप हा एकतर दोन आरिल ग्रुपला जोडलेला असतो किंवा एक आरिल आणि एक अल्किल ग्रुपला जोडलेला असतो. असं स्ट्रक्चर असेल दॅट इज कॉल्ड एज अरोमॅटिक कीटोन. अशा प्रकारे कीटोनचे मुख्य प्रकार दोन, ॲलिफॅटिक कीटोन, अरोमॅटिक कीटोन. ॲलिफॅटिक कीटोनचे पुन्हा दोन प्रकार, सिंपल कीटोन, मिक्स्ड कीटोन. आता कार्बॉक्सिलिक ॲसिडकडे आपण जाऊया. ओके, लिहा. ठीक आहे. आता बघा, आता आपण जाऊयात क्लासिफिकेशन ऑफ द कार्बॉक्सिलिक ॲसिड. कार्बॉक्सिलिक ॲसिडकडे आपण जाऊयात. कार्बॉक्सिलिक ॲसिडचे सुद्धा प्रकार दोन आहेत. पहिला प्रकार ॲलिफॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड, दुसरा प्रकार ॲरोमॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड. याचे सुद्धा प्रकार तसेच, ॲलिफॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड और ॲरोमॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड. दोघांच्या व्याख्या आपण या ठिकाणी करूयात. दोन्हीही कन्सेप्ट आपण समजून घेऊयात. पहा, पहिल्यांदा घेऊयात आपण ॲलिफॅटिक. ॲलिफॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड्स. ॲलिफॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड्स. बघा आता याच्यामध्ये काय माहिती आहे का? ह्याच्यामध्ये महत्त्वाचं वाक्य इतकंच आहे की हा ग्रुप लय महत्त्वाचा आहे. कोण? C+O-OH. हा कुठला ग्रुप आहे? अरे बाबांनो, ह्याचं नाव आहे कार्बॉक्सिल ग्रुप. कार्बॉक्सिल ग्रुप झालं. मग आता हा कार्बॉक्सिल ग्रुप कोणाला जोडलाय महत्त्वाचा आहे. कार्बॉक्सिल ग्रुप कोणाला जोडतो याच्यावरती ते अवलंबून आहे. तो ॲलिफॅटिक आहे का अरोमॅटिक आहे? अरे कार्बॉक्सिलिक ॲसिड दोन प्रकारचे, पहिला प्रकार ॲलिफॅटिक, दुसरा प्रकार अरोमॅटिक, मान्य आहे मला. पण एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं, तो ॲलिफॅटिक आहे का ॲरोमॅटिक आहे, कशावरती अवलंबून आहे, कशावरती डिपेंड आहे,
एकच महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, हा सी डबल बॉन्ड ओ ओ एच ग्रुप कुठे जोडला आहे? सी डबल बॉन्ड ओ ओ एच ग्रुप कुठे जोडला आहे याच्यावरती सगळं अवलंबून आहे. हो का? हा कार्बॉक्सिल ग्रुप, समजा कार्बॉक्सिल ग्रुप हा अल्किल ग्रुपला जोडलेला असेल, बघा बरं का, कार्बॉक्सिल ग्रुप हा अल्किल ग्रुपला जोडलेला असेल त्याला म्हणायचं ॲलिफॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड. आणि हाच COOH ग्रुप जर ॲरोमॅटिक रिंगला जोडलेला असेल, ॲरोमॅटिक रिंगला, तर ते ॲरोमॅटिक झालं. बघा कार्बॉक्सिल ग्रुप कुठे जोडलाय? जर कार्बॉक्सिल ग्रुप हा अल्किल ग्रुपला जोडलाय, इफ कार्बॉक्सिल ग्रुप इज अटॅच्ड टू द अल्किल ग्रुप, देन दॅट कार्बॉक्सिलिक ॲसिड इज कॉल्ड एज ॲलिफॅटिक. आणि जर हाच कार्बॉक्सिल ग्रुप ॲरोमॅटिक रिंगला जोडलेला असेल, इफ कार्बॉक्सिल ग्रुप इज अटॅच्ड टू द ॲरोमॅटिक रिंग, देन दॅट इज कॉल्ड एज ॲरोमॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड. ही मुख्य संकल्पना आहे. कार्बॉक्सिल ग्रुप हा कशाला जोडलाय? कार्बॉक्सिल ग्रुप हा अल्किल ग्रुपला जोडलाय, ॲलिफॅटिक म्हणावं. कार्बॉक्सिलिक ग्रुप हा ॲरोमॅटिक रिंगला जोडलाय, ॲरोमॅटिक म्हणावं. हा, आता प्रत्येकाच्या व्याख्या आपण घेऊयात आणि कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करूया. चला, पहिला कन्सेप्ट आपल्या समोर आहे ॲलिफॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड. चला, आता एक उदाहरण घेतो, कळते आपल्याला. हे बघा CH3 सी डबल बॉन्ड ओ OH. आता हा कोण आहे? हा कार्बॉक्सिल ग्रुप आहे. हा कोण आहे? सी डबल बॉन्ड ओ OH. याचं नाव आहे कार्बॉक्सिल ग्रुप. हा, कार्बॉक्सिल ग्रुप, याचं नाव आहे कार्बॉक्सिलिक ग्रुप. आणि हा जोडलाय कशाला? CH3 ला. CH3 काय आहे? हा अल्किल ग्रुप आहे. काय? अल्किल ग्रुप आहे. बघा, म्हणून या ठिकाणी एक फार महत्त्वाचं वाक्य आहे, जर कार्बॉक्सिल ग्रुप हे अल्किल ग्रुपला जोडलेला असेल तर त्याला म्हणायचं ॲलिफॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड. ॲलिफॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिडमध्ये कार्बॉक्सिल ग्रुप म्हणजेच सी डबल बॉन्ड ओ OH हा ग्रुप अल्किल ग्रुपला जोडलेला असतो. आणि जर जोडलेला असेल तसं तर तो ॲलिफॅटिक आहे. संपलं. म्हणजे इन ॲलिफॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड, कार्बॉक्सिल ग्रुप दॅट इज COOH ग्रुप इज अटॅच्ड टू द अल्किल ग्रुप. झालं. हे त्याचं उदाहरण आहे बेस्ट. अशी कितीही उदाहरणं आपल्याला घेता येतील. हा संपूर्ण भाग आपण लक्षात घ्यायचा आहे. कळलं का? आता समजा मी असं लिहिलं, CH3 CH2 CH2 सी डबल बॉन्ड ओ OH. हा कुठला ग्रुप आहे? कार्बॉक्सिल ग्रुप. कशाला जोडलाय? ह्याला. हे कोण आहे? अल्किल ग्रुप आहे. म्हणजे कार्बॉक्सिल ग्रुप इज अटॅच्ड टू द अल्किल ग्रुप. म्हणजे हे काय झालं? ॲलिफॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड. म्हणजे ॲलिफॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिडमध्ये कार्बॉक्सिल ग्रुप हा अल्किल ग्रुपला जोडलेला असतो. संपलं. इन ॲलिफॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड, कार्बॉक्सिल ग्रुप इज अटॅच्ड टू द अल्किल ग्रुप. इन ॲलिफॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड, कार्बॉक्सिल ग्रुप इज अटॅच्ड टू द अल्किल ग्रुप. ठीक आहे. पुन्हा ह्याचे प्रकार पडतात ॲलिफॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिडचे. त्याच्यामध्ये कार्बॉक्सिल ग्रुप किती आहेत? एक कार्बॉक्सिल ग्रुप असेल मोनो कार्बॉक्सिलिक ॲसिड, दोन कार्बॉक्सिल ग्रुप असतील डाय कार्बॉक्सिलिक ॲसिड, तीन कार्बॉक्सिल ग्रुप असतील ट्राय कार्बॉक्सिलिक ॲसिड. म्हणजे आपल्याला म्हणता येईल की या ठिकाणी ॲलिफॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिडचे पुन्हा प्रकार पडतात. मोनो कार्बॉक्सिलिक ॲसिड, डाय कार्बॉक्सिलिक ॲसिड, ट्राय कार्बॉक्सिलिक ॲसिड. उदाहरण घेऊ आपण. आता बघा, CH3 COOH. ह्याच्यामध्ये किती आहेत COH? एकच आहे. मग तुम्ही COOH लिहा किंवा सी डबल बॉन्ड OOH लिहा, एकच आहे. COOH आणि सी डबल बॉन्ड OOH एकच आहे बरं का. पुन्हा घोळ करू नका. ह्याच्यामध्ये कार्बॉक्सिल ग्रुप किती आहे? एकच आहे. आणि जर त्या ठिकाणी एकच कार्बॉक्सिल ग्रुप असेल तर त्याला म्हणायचं मोनो कार्बॉक्सिलिक ॲसिड. हे आहे मोनो कार्बॉक्सिलिक ॲसिड. मोनो कार्बॉक्सिलिक ॲसिड. आणि ह्याचं नाव आहे ॲसिटिक ॲसिड. ह्याचं नाव ॲसिटिक ॲसिड आहे. दुसरं बघा, COOH. ह्याच्यामध्ये किती आहेत COH? एक, दोन आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये असलेल्या COH ची संख्या 2 आहे. आणि जर COH ची संख्या 2 असेल त्याला म्हणतात डायकार्बॉक्सिलिक ॲसिड. आणि म्हणून हे झालं डायकार्बॉक्सिलिक ॲसिड. काय झालं? डायकार्बॉक्सिलिक ॲसिड. नीट लक्ष द्या. आणि जर 3 असतील तर ट्रायकार्बॉक्सिलिक ॲसिड. 3चं उदाहरण घेऊ आपण. हो का? COOH. ह्याचं नाव काय? ऑक्झॅलिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिड, ऑक्झॅलिक ॲसिड. इथे घेऊयात आपण. इथं OH, इथं COOH. आणि परत एक मिनिट. हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर. ह्याच्यामध्ये बघा बरं किती आहेत COH?
याच्यामध्ये असलेल्या CO ची संख्या किती आहे? किती आहे हो? 3 आहे. आणि हे झालं सिट्रिक ॲसिड आहे. हे काय? सिट्रिक ॲसिड. आणि दिस इज द ट्रायकार्बॉक्सिलिक ॲसिड. दिस इज द ट्रायकार्बॉक्सिलिक ॲसिड. बघा 1 2 3 आहेत, संपलं. म्हणजे ॲलिफॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिडचे पुन्हा 3 प्रकार पडतात. मोनोकार्बॉक्सिलिक ॲसिड, एक कार्बॉक्सिल ग्रुप असलेला, एक COH ग्रुप असलेला, एक C डबल बॉन्ड OH ग्रुप असलेला. डायकार्बॉक्सिलिक ॲसिड म्हणजे 2 कार्बॉक्सिल ग्रुप असलेला, 2 COOH ग्रुप असलेला, 2 C डबल बॉन्ड OH ग्रुप असलेला. ट्रायकार्बॉक्सिलिक ॲसिड म्हणजे 3 कार्बॉक्सिल ग्रुप असलेला, 3 COOH असलेला, 3 C डबल बॉन्ड OH असलेला. अशा प्रकारे या ठिकाणी ही संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला घेता येते. बाबांनो, ॲलिफॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड म्हणजे काय? कार्बॉक्सिल ग्रुप हा जर जोडलेला असेल अल्किल ग्रुपला, जर कार्बॉक्सिल ग्रुप हा अल्किल ग्रुपला जोडलेला असेल त्याला म्हणा ॲलिफॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड. आता अरोमॅटिककडे आपण जाऊ. झालं, संपलं. अरोमॅटिक घेऊ, क्लासिफिकेशन या ठिकाणी आपलं हा भाग बघा. कुठला? अरोमॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड. इथं लिहितो लगेच मी. अरोमॅटिक कार्बॉक्सिलिक, अरोमॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड. चला, अरोमॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड्स. मी आता एक वाक्य सांगितलं होतं. अरे बाबा, एखादा कार्बॉक्सिलिक ॲसिड ॲलिफॅटिक आहे का ॲरोमॅटिक आहे हे कशावरती डिपेंड आहे? एक महत्त्वाचं वाक्य आपण सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. कार्बॉक्सिल ग्रुप कुठं जोडलाय? अरे कार्बॉक्सिल ग्रुप जर अल्किल ग्रुपला जोडलेला असेल त्याला म्हण ॲलिफॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड. आणि हा कार्बॉक्सिल ग्रुप जर अरोमॅटिक रिंगला जोडलेला असेल त्याला म्हण, काय म्हणतोस? म्हण अरोमॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड. म्हणजे एकच महत्त्वाचं वाक्य आहे. कार्बॉक्सिल ग्रुप कशाला जोडला? कार्बॉक्सिल ग्रुप जोडला अल्किल ग्रुपला, म्हणा ॲलिफॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड. कार्बॉक्सिल ग्रुप जोडला अरोमॅटिक रिंगला, म्हणा अरोमॅटिक कार्बॉक्सिलिक. इतकं सोपं आहे. मग आता काय लिहिलं आपण? अरोमॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड. मग आता अरोमॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिडमध्ये काय होणार आहे? कार्बॉक्सिल ग्रुप हा अरोमॅटिक रिंगला जोडलेला आहे. हो का? हे कोण आहे? COH. हेच कार्बॉक्सिल ग्रुप आहे. कार्बॉक्सिल ग्रुप इज डायरेक्टली अटॅच्ड टू द अरोमॅटिक रिंग. ही बेंझिन रिंग आहे. आता ही बेंझिन रिंग म्हणजे कोण? अरोमॅटिक रिंग. बाबा, हा कुठला ग्रुप आहे? कार्बॉक्सिल ग्रुप आहे. आणि हा कार्बॉक्सिल ग्रुप ह्या अरोमॅटिक रिंगला जोडलाय डायरेक्टली. मग एक असेल किंवा एकापेक्षा जास्त असेल. हा बेन्झोइक ॲसिड आहे. अजून एखादं उदाहरण बघा. अजून एखादं उदाहरण बघा. हे तुमचं आहे थॅलिक ॲसिड. हे आहे तुमचं थॅलिक ॲसिड. अरे बाबा, या ठिकाणी एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे. अरोमॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड म्हणजे काय? इन अरोमॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड एक किंवा एकापेक्षा जास्त कार्बॉक्सिल ग्रुप हे अरोमॅटिक रिंगला जोडलेले असतात. जर एक किंवा एकापेक्षा जास्त कार्बॉक्सिल ग्रुप हे अरोमॅटिक रिंगला जोडलेले असतील तर त्याला म्हणायचं काय? अरोमॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड्स. आणि म्हणून इन अरोमॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड्स one or more carboxyl groups are directly attached to the aromatic ring. In aromatic carboxylic acids, one or more carboxyl groups are directly attached to the aromatic ring. संपलं. aromatic carboxylic acid मध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त कार्बॉक्सिल ग्रुप हे अरोमॅटिक रिंगला जोडलेले असतात. आणि असं जर स्ट्रक्चर असेल दॅट इज कॉल्ड एज अरोमॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड. ठीक आहे. तर अशा प्रकारचं आपलं हे कार्बॉक्सिलिक ॲसिडचं क्लासिफिकेशन या ठिकाणी आपण घेतलं. कार्बॉक्सिलिक ॲसिडचे प्रकार किती? 2. पहिला प्रकार ॲलिफॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड, दुसरा अरोमॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड. ॲलिफॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिडचे प्रकार किती? 3. मोनो कार्बॉक्सिलिक ॲसिड, एक कार्बॉक्सिल ग्रुप असलेला. डायकार्बॉक्सिलिक ॲसिड, 2 कार्बॉक्सिल ग्रुप असलेला. ट्राय कार्बॉक्सिलिक ॲसिड, 3 कार्बॉक्सिल ग्रुप असलेला. ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे संपूर्ण क्लासिफिकेशन आहे. व्यवस्थित व्हिडिओ बघा. व्हिडिओ बघताना क्रमाक्रमानं बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कळालं का? तुम्ही पण बघा, बाकीच्यांना पण बघण्यासाठी प्रवृत्त करा. ओके, धन्यवाद.